सगळ्यात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात आपण या ऐतिहासिक वास्तूमध्ये अतिशय प्रसन्न वातावरणात एका अतिशय सुंदर पुस्तकाचं स्वागत करून करतो आहोत. मला वाटतं हीच पुढचं वर्षही आपलं इतकं छान जाणार याची खात्री देणारी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण सगळे जाणतोच त्याप्रमाणे आज आपण एकत्र झालेलो आहोत ते संदीप दहिसरकर यांनी लिहिलेल्या द पाठारे क्षत्रियाज ऑफ बॉम्बे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी. पुस्तक जरी इंग्रजीत असलं तरी आपण सगळे आज मराठीमध्ये एकमेकांशी संवाद साधूया आणि अर्थातच आपापल्या सोयीच्या भाषेत संवाद साधण्याची मुभा आपण सगळ्यांना आहेच. त्यामुळे ज्यांना हिंदी इंग्रजीमध्ये संभाषण करावं असं वाटेल तर त्याच्याहीसाठी ही मुभा आहे. या पुस्तकाचा विषयच फार खास आहे असं मी म्हणेन. द पाठारे क्षत्रियाज ऑफ बॉम्बे हे शीर्षकच आपल्या मनात कुतूहल जागा करणार आहे. कोहमचा शोध आपण सगळेच घेत असतो. मी कोण, माझं अस्तित्व, या अस्तित्वाचं मूळ किती खोलवर गेलेलं आहे हे पाहण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. आणि खास करून कलाक्षेत्र असेल, संशोधक असतील, हे प्रत्येकजण हा शोध आपापल्या पद्धतीने घेत असतात. आजच्या काळामध्ये हा शोध घेण्याची उर्मी थोडी मंदावली आहे की काय असं वाटावं असं आजूबाजूचं वातावरण असताना संदीप दहिसरकर सारखा एक झपाटलेला तरुण संशोधक लेखक जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा मला वाटतं त्याच्या चष्म्यातून आपल्याला जगाकडे बघताना फार वेगळी मजा येते. यातला मौजेचा भाग आपल्यासाठी आणि संशोधनातली क्लिष्टता, त्यासाठीचे कष्ट हे संदीपसाठी, हे ओघाने आलंच. पण एकंदरच या मुंबई नगरीविषयी जेव्हा आपण संदीपच्या चष्म्यातून मुंबईकडे बघायला लागतो तेव्हा इथल्या ऐतिहासिक खुणा न खुणा आपल्यासमोर ठळक होत जातात. आणि त्याच पद्धतीने आज पाठारे क्षत्रिय असं म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांना छेद देणारं हे पुस्तक आहे. आपल्या माहितीत भर घालणारं हे पुस्तक आहे. इतिहासातला आपल्याला अस्पर्श असलेला, आपल्याला माहीत नसलेलं असं एक दालन खुलं करणारं, एक अलिबाबाची गुहा उघडणारं असं हे पुस्तक आहे. आणि केवळ हे पाठारे क्षत्रियांविषयीचं पुस्तक आहे असंही नाही. मला वाटतं हा मुंबईच्याच इतिहासातला, आपल्या संपूर्ण समाजाच्या इतिहासातला, मराठी संस्कृती असं आपण म्हणत असताना त्या इतिहासातला एक असं दालन आहे ज्याविषयी आपल्याला खरंच काही माहिती नाही. त्यामुळे या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने आपल्या माहितीत निश्चितपणे भर पडेल. आज हे पुस्तक आपण इथून घरी घेऊन जाऊ आणि त्याचं वाचन करू तेव्हा एकंदरच आपल्या समजामध्ये, आपल्या आकलनामध्ये भर घालणारं असं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आपल्याला तितकीच छान व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. आपण स्वागत करूया डॉक्टर तेजस गर्गे सरांचं. पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक असणारे तेजस गर्गे सर, मी संदीप दहिसरकर यांना विनंती करते की त्यांनी सरांना कृपया मंचावरती घेऊन यावं. त्याचबरोबर या पुस्तकाचं प्रकाशनाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे असे सहित प्रकाशन गोवा, मी सहित प्रकाशनाच्या वतीने सागर शिंदे यांना विनंती करते की त्यांनीही कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. आपल्या परंपरेप्रमाणे महावस्त्र अर्थात आणि ही खास शाल जी आहे ही माहेश्वरी शाल आहे. आपल्या भारतीय कला परंपरेतला, वस्त्रोद्योग परंपरेतला अतिशय महत्त्वाचा असं जे दालन आहे त्यातलीच ही भेट सरांनी स्वीकार करावी अशी विनंती. त्याचबरोबर संदीपचे गुरु, इथे आपणा सगळ्यांचे गुरु असणारे आणि या पुस्तकाची प्रस्तावना ज्यांनी लिहिली आहे असे सूरज पंडित सर या ठिकाणी उपस्थित आहेत. साठे कॉलेज आणि सूरज पंडित सर हे एक समीकरण. मी सूरज सरांना विनंती करते की कृपया आपण थोडं पुढील भागात यावं आणि या स्वागताचा स्वीकार करावा. साठे कॉलेजच्या एन्शंट इंडियन कल्चर अँड बुद्धिस्ट स्टडीज सेंटरचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे आणि इतिहासाची गोडी आणि संशोधनाची ज्योत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांनी तेवती ठेवलेली आहे आणि संदीपही त्यांच्याच परंपरेतला आहे. आणि या पुस्तकाला सरांची प्रस्तावना लाभलेली आहे, आवर्जून वाचावी अशी.
मी संदीपलाही विनंती करते की स्थानापन्न व्हावं. सगळ्याच मान्यवरांना विनंती आहे, कृपया बसून घ्यावं. त्याचबरोबर खरं तर सध्याचा काळ आपण सगळे जाणतो, कोरोना काळ आहे, लाटांचा हिशोब सुरू आहे आणि लाट असो नसो आपल्याला काळजी घेणं भाग आहे. या सगळ्या धर्तीवरती आज खरं तर तुम्ही सगळे इथे आवर्जून उपस्थित झालात, हे मला वाटतं संदीपवरच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि या वास्तूमध्ये हा समारंभ होणं याला एक खास कारण आहे, कारण हे पुस्तक साकार होण्यामागे जी फेलोशिप कारणीभूत आहे ती एशियाटिक सोसायटीची फेलोशिप आहे. आणि एका इतिहासाला वाहिलेल्या पुस्तकाचं स्वागत, त्याचा प्रकाशन समारंभ या ऐतिहासिक वास्तूमध्ये होण्यामध्ये एक वेगळा समर्पकता आहे त्यामध्ये. आणि म्हणून आवर्जून तुम्ही सगळे इथे उपस्थित झालात. सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करत असताना काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परेश मोकाशी या ठिकाणी उपस्थित आहेत, ख्यातनाम दिग्दर्शक, कलावंत आणि राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान ज्यांना प्राप्त झालेला आहे असे. आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करूया. कार्यक्रम जरी पुस्तक प्रकाशनाचा असला तरी हे गुणीजनांचं संमेलन आहे, त्यामुळे ते अनौपचारिकच आहे असं आपण म्हणूया. पण तरीसुद्धा काही औपचारिका नक्की आपण या ठिकाणी सांभाळूया. संतोष पाठारे या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रभात चित्रमंडळचे सेक्रेटरी असणारे. पाठारे क्षत्रियांचा जो इतिहास आहे तो जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम संतोषजीही आपल्या कलेच्या माध्यमातून आवर्जून करत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी शैला पाठारे उपस्थित आहेत, दादोबा जगन्नाथ रिलिजियस ट्रस्टच्या वतीने आदरणीय शैला पाठारे यांचं मनपूर्वक स्वागत. रश्मी फडणवीस इथे उपस्थित आहेत, डॉक्टर रश्मी फडणवीस, लोकमान्य सेवा संघाच्या सेक्रेटरी. संतोष नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत, सरदार अंजुरकर घराण्याचे वंशज असणारे आणि सिद्धिविनायकाचे विश्वस्त म्हणून काम पाहत असलेले श्री संतोष नाईक. त्याचबरोबर पुण्याहून आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले असे युवराज माधवराजे पटवर्धन, मिरज संस्थानचे विद्यमान युवराज. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या जोडीने आपल्याला पुढे सांगीतिक मेजवानी सुद्धा आहे. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी की या ठिकाणी पंडित नयन घोष सरांची उपस्थिती लाभलेली आहे. नयन घोष सरांचं स्वागत करण्याची विनंती. त्याचबरोबर मला वाटतं डॉक्टर विस्पी बेलापोरिया मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या प्रेसिडेंट. एशियाटिक सोसायटी आणि या पुस्तकाचं नातं मी आत्ता उल्लेख केला त्याप्रमाणे अतिशय घट्ट आहे. चीफ आर्कायव्हिस्ट म्हणून गोदरेज आर्काइव्ज मुंबई या संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या वृंदा पाठारे. पुन्हा एकदा सगळ्याच उपस्थितांचं शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत. अर्थातच आपणा सगळ्यांच्या मनामध्ये कुतूहल आहे ते या पुस्तकाविषयी, आणि या पुस्तकाचा प्रवासही अतिशय रंजक राहिलेला आहे. मला वाटतं जेव्हा संदीप आपल्याशी संवाद साधतील तेव्हा याविषयी आपल्याला अधिक माहिती मिळेलच. पण नेमकं या पुस्तकाकडून आपण काय अपेक्षा करतो आहोत, या पुस्तकात नेमकं काय दडलेलं आहे, काय या पुस्तकाचं महत्त्व आहे, हे मला वाटतं सांगण्यासाठी ज्यांचा इतिहासाचा अभ्यास आहे अशीच व्यक्ती अधिक योग्य आहे, आणि तशी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे. वृंदाताईंना मी विनंती करते की या निमित्ताने या पुस्तकाविषयीचं त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. अभ्यासकांसाठी तर अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहेच, पण त्याचबरोबर सामान्य वाचकांना सुद्धा ते अतिशय मोलाचं वाटणार आहे, यात मला शंका नाही. या पुस्तकाची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत जाणून घेऊया. सगळ्यांचं ह्या कार्यक्रमासाठी स्वागत. आणि मान्यवरां
नमस्कार सगळ्या आणि उपस्थितांमध्ये सुद्धा अनेक अभ्यासक आज आहेत आणि त्यांच्यासमोर बोलण्याचं मी धाडस करणार आहे. कारण जरी मला इतिहासाचा अभ्यासक असं म्हटलं गेलं आहे तरी पण आय थिंक संदीपनी जेव्हा माझ्याकडे पुस्तक पाठवलं तेव्हा केवळ आय थिंक माझी योग्यता एवढीच होती की मला मुंबईच्या इतिहासाबद्दल आवड आहे आणि मी ह्याच पाठारे क्षत्रिय समाजाचा एक भाग आहे. त्यामुळे मुळातच मी जसं म्हणाली की कोहम हा प्रवास नेहमीच चालू असतो. सो मुंबईमध्ये मी जेव्हा अगदी टॅक्सीमध्ये मी जेव्हा जाते तेव्हा टॅक्सीवाले असे जेव्हा गप्पा मारतात तेव्हा प्रत्येकजण विचारायचे मग तुमचं गाव काय, आणि मी जेव्हा मुंबई सांगायचे तेव्हा ते म्हणायचे मुंबई कसं गाव असू शकेल. सो मग मला त्यांना असंच उलगडून सांगावं लागायचं. कधी कधी तुम्ही पाठारे प्रभू ना असं म्हटलं जायचं. मग पुन्हा मला त्यांना एक्सप्लेन करायला लागायचं की नाही, आमचा जरी भूतकाळ सारखा असला तरी आमच्यामध्ये काही काळानंतर थोडे आम्ही वेगवेगळे झालो. सो आम्ही पाचकळशी, हे पाठारे प्रभू, असं मला अनेकांना समजवायला लागलं. सो आय थिंक संदीपचं पुस्तक आता ते अनेक प्रश्नांना उत्तर देईल असं मला खूप बरं वाटतं आहे. त्यामुळे मला पर्सनली खूप आवडलं ज्यावेळेला त्यांनी हे पुस्तक माझ्याकडे पाठवलं. पण माझा तसा अजून त्याच्यावरचा अभ्यास व्हायचा आहे हे ते पुस्तक वाचताना मला जाणवत होतं एकसारखं. आणि प्रत्येक शहराची जी जडणघडण असते किंवा प्रत्येक शहराचा जो विकास असतो त्याच्यामध्ये तिकडे राहणाऱ्या ज्या कम्युनिटीज आहेत, तिकडे राहणारा जो समाज आहे आणि केवळ तिथेच राहणारे रहिवासी नाही तर स्थलांतरं जी वेगवेगळ्या काळामध्ये होत राहतात त्या प्रत्येक शहरांमध्ये, त्या प्रत्येक स्थलांतराने सुद्धा त्या शहराची एक सांस्कृतिक जडणघडण बदलत जाते. आणि तो जो संवाद वेगवेगळ्या कम्युनिटीजचा होत राहतो त्याविषयी मला पहिल्यांदा जाणीव झाली ज्यावेळेला मी रुईयामध्ये शिकत होते आणि त्या लायब्ररीत मला एक पुस्तक मिळालं. क्रिस्टिन डॉबिनचं एक पुस्तक आहे, अर्बन लीडरशिप इन वेस्टर्न इंडिया, पॉलिटिक्स अँड कम्युनिटीज अँड पॉलिटिक्स, आणि हे 19व्या शतकावर आधारित आहे. आणि ते वाचताना मला इतकी गंमत वाटायला लागली की प्रत्येक कम्युनिटीज म्हणजे एकूण मध्यमवर्गाचा उदय 19व्या शतकातला, इंग्रजी भाषेचा होणारा प्रसार आणि इंग्रजी शिक्षणाचं जे त्यांच्यावरती असलेलं एकूण प्रभाव पडत जो चाललेला, त्यामुळे त्या प्रत्येक कम्युनिटीत जी बदलाव जो येत होता त्याप्रमाणे त्यांनी हळूहळू ते स्वीकारत जाऊन त्यांच्यामध्ये बदल घडवत आणून जे सोशल रिफॉर्म्स त्यावेळेला व्हायला लागले प्रत्येक कम्युनिटीजमध्ये, त्या कम्युनिटीजनी आपापल्या सामाजिक संस्था निर्माण केल्या. मग ते कपोलबनियाज असू देत, पाठारे प्रभूज असू देत किंवा पाठारे क्षत्रियांसारखे अगदी SKP आणि क्षत्रिय युनियन क्लब वगैरे जे सुरू झाले ते त्या काळाचा तिने इतकं सुंदररित्या विमोचन त्याच्यामध्ये एकूण विश्लेषण केलेलं आहे की ते मला वाचताना खूप गंमत वाटली की एक शहराचा इतिहास, कारण मुंबईचा इतिहास बघताना मोस्टली आपण बिल्टअप हेरिटेजच्या दृष्टिकोनातून फार बघत असतो. ह्या वास्तूंबद्दल आपण खूप बोलत असतो की ह्या वास्तूला इतिहास आहे, पण तिकडची राहणारी जी माणसं आहेत त्या सांस्कृतिक जे बदल त्या शहरात घडले गेले आहेत त्यांचा एकूण थोडासा जरी उल्लेख झाला, गॅझेटियर्समध्ये उल्लेख असतो किंवा एन्थोवेननी ब्रिटिश काळामध्ये खूप सुंदर डॉक्युमेंटेशन केलेलं आहे ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीत राहणाऱ्या वेगवेगळ्या कम्युनिटीजचं, आणि त्याच्यात पाचकळशी म्हणून असा उल्लेख आपल्याला पाठारे क्षत्रियांचा मिळतो. आणि मग त्यांच्या चालीरीती वगैरे त्यांनी एक आरामात असं अगदी 3-4 पानी अगदी भर त्याविषयी माहिती दिली आहे. पण ह्या व्यतिरिक्त ज्यावेळेला मुंबईचा इतिहास लिहिला जातो त्यावेळेला ह्या संदर्भांपलीकडे एकूण कम्युनिटीच्या दृष्टिकोनातून हे शहर कसं घडलं असं अजून कोणीही आत्तापर्यंत तसं काम केलेलं मला तरी आढळलं नाही आहे. मी इकडे बरेच अभ्यासक आहेत, त्यांनी मला खरंच सांगावं कारण मला ती पुस्तकं वाचायला आवडतील. पण त्यामुळे ज्यावेळेला संदीप नेहमीच बोलायचा आणि जवळजवळ त्यांनी आधी व्यक्तिचित्रणं तो खूप करत होता. पाठारे क्षत्रिय कम्युनिटीमध्ये जे खूप असे एमिनंट पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याविषयी तो खूप शोध घेत होता आणि त्याचं ऐकून मला मजा वाटायची. कारण आम्ही हे सहज आता त्या समाजाचे आहोत म्हणून ते सहज त्या गोष्टी येत होत्या कानावर, पण एक अभ्यासक म्हणून ज्यावेळेला अभ्यास केला जातो, संदर्भांचा अभ्यास करून, वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून, त्यावेळेला आय थिंक ती गरज कुठेतरी वाटू लागली की अरे नाही, आणि हा जे करत होता त्याचं खरोखर कौतुक होतं. मला फक्त वाटायचं की अरे हे केलं गेलं पाहिजे, पण हे तो करत होता. त्यामुळे आय थिंक ह्या पुस्तकातून तुम्हाला ते सगळा त्याचा अभ्यास तो दिसणारच आहे. आणि पाठारे क्षत्रियांचा इतिहास आय थिंक त्या कम्युनिटीजमधून लिहिला गेला आहे. म्हणजे प्रोफेसर ताकाखाव म्हणा, गंगाजी नाईक आहेत किंवा राव बहादूर आय थिंक देसाई, त्यांनी अनेक तसे लिहिले गेले आहेत. म्हणजे इतिहास नाही म्हणता येणार नाही, पण ते फक्त त्या कम्युनिटीपुरताच मर्यादित राहिले आहेत. ते पूर्णतः असे लोकांपर्यंत अजून गेले नाही आहेत. आणि पुन्हा अगदी भाषेमुळे सुद्धा असेल कदाचित, कारण इंग्रजीमध्ये हे सहज उपलब्ध नाही आहे. त्यामुळे फक्त ह्या छोट्या छोट्या उल्लेखांपलीकडे तसा पाठारे क्षत्रियांचा इतिहास अजून पुढे आला नाही आहे. पाचकळशी किंवा कधी कधी आम्हाला घोडेखाव म्हटलं जातं, हे
तो जो इतिहास आहे तो सहज मुंबईचा इतिहास बोलताना कोणीच बोलत नाही. त्यामुळे आय थिंक मला खरंच कौतुक करावं असं वाटतं संदीपचं की त्यांनी असा हा स्तुत्य उपक्रम केला आहे आणि हे सगळं एकत्रित संकलित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि ॲज अन आर्कायविस्ट मला माहिती आहे की हे गोळा करणं खूप कठीण आहे, कारण अनेक फॅमिलीजमध्ये हे दस्तावेजात लुप्त होत चालले आहेत. अनेक मी आत्तामध्ये रेसिपीज माझ्याच घरातून गोळा करायचा प्रयत्न केला आमच्या जातीच्या, पण ते खूप कठीण काम किती होतं हे मला जाणवलं की अगदी घरातल्या लोकांशी संवाद साधताना त्या उपलब्धच नाही आहेत सहज. त्यामुळे सतत कोणाशी तरी बोलून, जुन्या लोकांशी बोलून, त्यामुळे मला खरंच कौतुक वाटतं की त्यांनी हे केवढं केलं असेल. कारण आज कोणी असे फोटोग्राफ्स ठेवले नाही आहेत, जुन्या पद्धतींचं काही असं डॉक्युमेंटेशन कोणी असं ठेवलं नाही आहे, लिहून ठेवली नाही आहेत. कारण बऱ्याचदा आपण ते ओरली पास ऑन केल्यामुळे, तसं लिहून न ठेवल्यामुळे हे तसं सहज उपलब्ध नसतं. त्यामुळे ॲज अन आर्कायविस्ट मी फील करू शकते की ह्याच्या मागे किती त्याचे प्रयत्न झाले असतील, किंवा अगदी काही कुटुंबांना कन्व्हिन्स करणं की हे तुम्ही मला द्या, मला अभ्यास करायचा आहे, हे सुद्धा तेवढंच कठीण असतं. आणि त्याने आय थिंक ते केलेलं आहे. आणि त्याचा हा जो अभ्यास आहे तो आधी झालेल्या अनेक गोष्टींमध्ये अनेक अभ्यासकांनी ऑलरेडी मुंबईवरती प्रचंड काम केलेलं आहे आणि त्यावर आधारित आणि पुन्हा आणखी नव्याने संशोधन अशावरती ते त्याचं पुस्तक आहे. म्हणजे महिकावतीची बखर हे म्हणजे अगदी सुरुवात आहे कोणालाही मुंबईचा इतिहास जर करायचा असेल, आणि त्याच्यावर सातत्याने काम होतं आहे. म्हणजे त्याच्यातले नवीन पैलू प्रत्येक अभ्यासक नव्याने उलगडत जातात. आणि त्याच्यावरती म्हणजे ह्याच समाजामधले रघुनाथ राणे जे आहेत, यांनी ॲक्च्युली इतिहासाचार्य राजवाडे यांच्या आधीच 1877मध्ये मैखावतीची बखर प्रकाशित केली होती. आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा म्हणजे राणे कुटुंबाचा सुद्धा एक प्रकरण त्यामध्ये ॲड केलेलं आणि त्याचा पूर्ण तो इतिहास त्यांनी संकलित केलेला. आणि मग 1924मध्ये जेव्हा राजवाडेंनी पण त्याच बखरीची त्यांना एक प्रत मिळाली आणि त्यांनी इतिहासाच्या दृष्टीने इतिहासकाराच्या दृष्टीने जी प्रस्तावना अपेक्षित होती तशी 110 पानांची प्रस्तावना देऊन त्याला एक थोडासा जरा ऐतिहासिक दृष्टिकोनातून ती बखर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर एशियाटिकमधूनच AP सावे यांच्यामार्फत एशियाटिक सोसायटीने सुद्धा ही बखर लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. सो ह्यावरती अनेक काम झालं. आय थिंक प्रोफेसर पंडितांनी सुद्धा त्याचा बराचसा उल्लेख केला आहे त्यांच्या रिसर्चमध्ये सुद्धा. आणि बिंब आणि एकूण स्थलांतर ही जी झालेलं होतं 12व्या शतकामधलं पाठारी क्षत्रियांचं, मग चंपानेर वाया पैठण असं ते होतं. आणि त्या बाबतीत पण अनेक आख्यायिका आहेत. सो त्या आख्यायिकांचं विश्लेषण पण त्याच्या तुम्हाला एका प्रकरणामध्ये दिसून येईल की वेगवेगळ्या आख्यायिका किती आहेत, त्याच्यामधलं किती सत्य आहे, काय आहे, अशाविषयी तो त्याच्यामध्ये चर्चा देखील करतो. त्यामुळे हा स्थलांतराचा जो एकूण प्रवास आहे आणि त्यामधल्या ज्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत ते थोडं उलगडण्याचा तो प्रयत्न करतो. कारण मला नेहमी वाटायचं की पाटण हे जे गुजरातमधलं गाव आहे त्यावरून पण म्हणतात की पाटणचं पाटाणे, मग ते पाठारे असं अपभ्रंश होत ते आलं. पण त्याने पैठण हा सुद्धा एक उल्लेख केला आहे. सो ह्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत. सो ह्या नेमक्या काय आहेत हे जर जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे तर त्यांनी तो केला आहे त्याच्या प्रकरणामध्ये. आणि केवळ स्थलांतराचा इतिहासच नाही तर आय थिंक बिंबाख्यानाची जी चिंचणी प्रथा आहे त्याच्यात जे 66 कुळं जी स्थलांतर झाली त्याच्यामध्ये चंपानेर वाय पैठण अशी इथे मुंबईमध्ये महिकावतीमध्ये जे बिंबराजाबरोबर ती सेटल झाले त्यापैकी जवळजवळ 29 कुळांचा शोध घेण्याचा सुद्धा संदीपने प्रयत्न केला आणि ती आयडेंटिफाय झालेली आहेत. सो हे खरोखरच म्हणजे उल्लेखनीय आहे त्याच्या बाबतीत. आणि पुस्तक वाचताना हा पदोपदी तुम्हाला त्याचा अभ्यास दिसून येतो. मग ते अगदी हा स्थलांतराचा प्रवास असू देत किंवा वसईची जी नायिकांचे एकूण लढा असेल त्यांच्याविषयी असेल, तर त्यांनी खूपच म्हणजे वेगवेगळे संदर्भ वाचून त्यामध्ये खूप अभ्यासपूर्वक असं ते प्रेझेंट केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने केवळ पॉलिटिकल असं चित्रण न होता सामाजिक आणि आर्थिक अशा बाबतीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या गोष्टी मांडल्या आहेत. म्हणजे त्यांचे व्यवसाय काय होते, त्यांच्या चालीरीती काय होत्या, खाण्यापिण्याच्या सवयी. आणि मला एक आवडलं की लग्नातली गाणीसुद्धा त्याने अनेक जणांकडून ती डॉक्युमेंट करून घेतली आहे जी सहज उपलब्ध नाही आहेत आज आणि ती आय थिंक लोप पण पावत चालली आहेत. सो ती पण तुम्ही नक्की वाचा. आणि अतिशय सुंदर हळदीची गाणी किंवा लग्न समारंभातली वेगवेगळी गाणी त्यांनी मांडलेली आहेत. आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं कारण ही गाणी आता कोणीच गात नाही. म्हणजे गेल्या अनेक मी जेवढी वर्ष आहे त्या वर्षांमध्ये तरी मी कोणत्याच समारंभात ही गाणी ऐकली नव्हती.
त्यामुळे ते एक माझ्यासाठी खूपच अप्रूप होतं. पुन्हा त्यामध्ये तो रीती लिहिताना सुद्धा पाठारे क्षत्रिय कशाप्रकारे रिफॉर्म्सच्या प्रतीसुद्धा मी धडपड करत होते हे सुद्धा दिसून येतं की काही रूढी ज्या काळानुसार बदलल्या पाहिजेत त्यासाठी सुद्धा ह्या पाठारे क्षत्रिय समाजातील काही गट इन्सिस्ट करतोय की नाही हे बदल झाले पाहिजेत. सो तो सुद्धा जो विसंवाद म्हणा तो सगळा चालू आहे आणि तो आय थिंक तो प्रत्येक कम्युनिटीत चालूच राहतो आणि त्याविषयी पण त्याने बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी आता ह्या मुंबईमध्ये जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला शिवाजी पार्कला शिवाजींचा पुतळा दिसतो पण तो पानसरेंनी बनवला आहे किंवा असे वेगवेगळे आपल्या ह्या पाठारे क्षत्रियांमध्ये अनेक स्कल्प्टर्स होते, अनेक आर्किटेक्ट्स होते किंवा गेटवे ऑफ इंडियाचं जे कॉन्ट्रॅक्टर होते ते सुद्धा ह्याच आपल्या आणि त्याचं प्रतिकृती एक छोटी आजही तुम्हाला गावदेवीमध्ये त्यांच्या घराजवळ ती दिसते. सो ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत किंवा अगदी मंदिरं जी आपल्या मुंबईमध्ये आहेत जी सगळ्यांना माहिती पण आहेत पण ती ह्या समाजाने कोणत्या कोणत्या काळात निर्माण केली आहे त्याची लिस्ट त्यांनी पूर्ण दिलेली आहे. वेगवेगळी जी कुटुंब आहेत ह्या मालाडचे म्हणा किंवा असे वेगवेगळ्या आजही ह्या कम्युनिटीमध्ये अशी नावे आहेत. आता दहिसरकर हे एक एक्झाम्पल, त्याच्यानंतर चेंबूरकर, वळणीकर. सो इतकं घनिष्ठ नातं ह्या कम्युनिटीचं ह्या शहराशी आहे. सो त्या वेगवेगळ्या कुटुंबांचा सुद्धा त्यांनी अतिशय माहिती त्या कुटुंबियांकडून घेऊन काढली आहे आणि असं खूप विस्तृत अंगाने त्याने पाठारे क्षत्रियांना आणि आय थिंक हे फक्त ब्रिटिश काळापर्यंत मोस्टली जात आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा बराचसा इतिहास आहे पण ही सुरुवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे मी संदीपला असं सांगू इच्छिते की आता हे पार्ट 1 आहे असं समज आणि पार्ट 2 यायचा आहे अजून. सो आम्ही त्याची आतुरतेने नक्की वाट बघत आहोत. पण ही सुरुवात खरोखरच स्तुत्य आहे. म्हणजे हे काम तुम्हाला दिसेलच ह्या पुस्तकाच्या पुस्तक वाचताना तुम्हाला ते उलगडेलच. सो मी जास्ती वेळ घेत नाही कारण आय थिंक संदीप त्याच्याविषयी जास्ती चांगलं बोलू शकतो. सो धन्यवाद. धन्यवाद. आणि मला वाटतं वृंदाताईंनी आपल्यासमोर एक अख्खा पट उलगडलेला आहे आणि काय नेमकं या पुस्तकातून आपल्या हाती गवसणार आहे. आणि मला ही गोष्ट खरंच फार गमतीची वाटते की हो, मुंबईला इतिहास आहे का? मुंबईकडे कायम आपण एक भविष्यवेधी शहर म्हणून बघतो. सगळेजण आपलं भविष्य घडवण्यासाठी येतात पण याच नगरीला किती इतिहास प्राचीन लाभलेला आहे याचं भान कुठेतरी आपल्याला नसतं. आणि आजच्या काळामध्ये इतिहासाचं भान पुन्हा एकदा नव्याने त्याची एक जाणीव होणं हे फार गरजेचं आहे. जर मी चुकत नसेल तर ज्या स्थलांतराचा आपण उल्लेख करतो आहोत ते साधारण 12व्या शतकाच्या आसपासचं आहे. म्हणजे 12व्या शतकातही मुंबई अस्तित्वात होती आणि तिथे काय घडत होतं ही किती आजच्या आपल्या बोलीभाषेत सांगायचं तर फॅसिनेटिंग बाब आहे. आणि या फॅसिनेटिंग गोष्टींविषयी आपण बोललं पाहिजे, आपल्या घरात बोललं गेलं पाहिजे. आणि आत्ता जसा उल्लेख झाला की केवळ हा एका समाजाचा इतिहास नाही आहे तर संपूर्ण मुंबई कशी घडत गेली या मुंबईतल्या मंदिरांचा उल्लेख आहे, त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे खूप वेगवेगळे पदर या सगळ्या गोष्टीला आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी अभ्यासक करत असतात. पंडित सरांचंच एक व्याख्यान मी ऐकलं होतं आणि ज्यामध्ये सरांनी फार छान पद्धतीने सांगितलं होतं की इतिहासकाराचं काम कसं असतं की तहान लागली की विहीर खणली जाते. तसं आपल्याला जेव्हा तहान लागते, आपल्याला जेव्हा आठवण होते की काय बरं माझा इतिहास, तर आपल्याला असं सोनाराकडे गेल्यावरती त्यांनी दागिना द्यावा तसे आपण इतिहासकाराकडे जातो आणि त्याला सांगतो की सांग बाबा माझा इतिहास काय. पण तो शोधणं, तो जतन करणं आणि आत्ताच्या काळामध्ये आपण म्हणतो आहोत की घरातल्या घरातच आपल्याला त्या माहिती नाही आहे. मला माझ्या आजोबांचं, खापरपणजोबांचं नावही आता आठवावं लागतं आहे. अशा काळामध्ये इतिहासाच्या संदर्भात काम करणं हे संदीपसाठी तर अतिशय अवघड आहे आणि तितकंच तो हे करतो आहे ही स्तुत्य बाब आहे. पण अशा पुस्तकाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पब्लिकेशनची जबाबदारी स्वीकारणं ही गोष्ट ही निश्चितच सोपी नाही. आणि या बाबतीमध्ये आपल्याबरोबर आज जी प्रकाशन संस्था आहे त्यांचं शीर्षकच फार गोड आहे. शब्दार्थौ सहितौ काव्यम अशी काव्याची व्याख्या संस्कृतमध्ये केली जाते. शब्द आणि अर्थ जिथे सहित असतात, एकत्र असतात, त्यांचं एकरूपत्व असतं तर ते सहित ज्यांना अपेक्षित आहे. आणि मला वाटतं पुस्तकांचं आणि वाचकांचं साहित्य, त्यांचं एकत्र असणं, त्यांचं सानिध्य ज्यांना अपेक्षित आहे अशी गोव्याची सहित प्रकाशन ही संस्था. आज या संस्थेच्या वतीने सागरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सागर शिंदेंना विनंती करते की त्यांनी प्रकाशक या नात्याने सगळ्यांशी संवाद साधावा. सर्वप्रथम सर्वांचे आभार की आपण इतक्या चांगल्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. सहित प्रकाशन ही गेली 10 वर्ष विविध विषयावरती एक नैतिक मूल्य असलेली असा विषय घेऊन हिंदी, मराठी, कोकणी, इंग्लिश अशा विविध विषयांमध्ये आणि विविध भाषांमध्ये अशी वेगळी पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत आणि त्याचा वाचक वर्गाने खूप चांगला त्याचा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आत्ता संदीपने जे लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तक पण मला वाटते प्रकाशन म्हणून आणि त्याचंही हे असं पहिलंच पुस्तक असावं की पाठारी क्षत्रिय ह्या विषयावरती अभ्यासपूर्ण असं केलेलं त्यांनी लिहिलेलं आणि त्याचा वाचक वर्ग आणि अभ्यासक वर्ग ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सहित प्रकाशनातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर अर्थातच आपल्याला संदीपचं मनोगत ऐकायचं आहे आणि मग पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी थोडंसं मला वाटतं जरी आपण सगळ्यांच्या परिचयाचाच असला संदीप तरीसुद्धा काही गोष्टी त्याच्याविषयी आवर्जून या ठिकाणी मला सांगाव्याशा वाटतात. अनेक जण या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना कल्पना आहेच की संदीप इंडॉलॉजिस्ट म्हणून आणि आर्ट हिस्टॉरियन म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर शिलाहार हेरिटेज सर्व्हिसेस याविषयी आपण जर ऐकलं असेल तर शिलाहार हेरिटेज हा एक गुणीजनांचा समूह आहे ज्याचं नेतृत्व संदीप करतो आहे असं मी म्हणेन. इतिहासाबरोबरच कलांची खास करून चित्रकला असेल, शिल्पकला असेल, संगीत असेल याची एक खास आवड संदीपच्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेली आहे आणि ती इतरांमध्येही असावी. इतरांच्या त्या आवडीला एक शिस्त लागावी. त्यांच्या आवडीचं रूपांतर अधिक छंदामध्ये व्हावं, छंद असेल तर त्याचं रूपांतर कलेमध्ये व्हावं याकडे संदीपचा कटाक्ष असतो आणि त्या दृष्टीने शिलाहार हेरिटेज अनेक उपक्रम करत असतं. त्याचबरोबर अनेकांना कल्पना असेलच पण संदीप टुरिझम, पर्यटन या क्षेत्रामध्येही ज्याला आपण इतिहासाला केंद्रीभूत ठेवून पर्यटन आपल्या आकलनामध्ये भर घालेल, केवळ पिकनिक करूया असं म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थाने भारत समजून घेणं या दृष्टीने जे पर्यटन अपेक्षित आहे त्या पद्धतीच्या पर्यटनाचेही अनेक उपक्रम करत असतो. याच मुंबई नगरीमध्ये खरं तर आता जुहूला काय फिरायला जायचं, आपण जातोच की जुहू चौपाटीला कोण जात नाही, पण फक्त जुहू चौपाटीला जाऊन भेळ खाणं एवढंच त्याचं स्वरूप असू शकत नाही. तर त्या पलीकडे जुहूचा इतिहास समजून घेणं यासाठीचा हेरिटेज वॉक असेल. या परिसरामध्ये ही तर अतिशय ऐतिहासिक परिसर मुंबईचा जो आहे या ठिकाणच्या प्रत्येक वास्तूचा इतिहास असेल, शिल्पाचा इतिहास असेल, असे विलेपार्ले ईस्ट सारख्या भाग असेल, मुंबई सबब आपण उपनगर म्हणूया, अशा उपनगराचा इतिहास सांगणारे अनेक हेरिटेज वॉक संदीप करत असतो. त्याचबरोबर होळकर कल्चरल सेंटर माहेश्वर मध्य प्रदेश याही बरोबर तो कल्चरल कन्सल्टंट म्हणून संलग्न आहे आणि मध्य प्रदेशचा इतिहास त्या संदर्भामध्ये त्याचं अतिशय महत्त्वाचं काम सातत्याने सुरू असतं. त्यांनी एन्शियंट इंडियन कल्चर आणि आर्किओलॉजीमध्ये सेंट झेवियर्स कॉलेजमधून मास्टर्स केलेलं आहे आणि एन्शियंट इंडियन कल्चर आर्किओलॉजी साठे कॉलेजचं इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून तो काही काळ काम करत होता. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री सोफिया कॉलेज इथेही व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून तो काम करत असतो आणि अनेक कॉलेजेसमध्ये अनेक शैक्षणिक ठिकाणी मार्गदर्शक या नात्याने संदीपची उपस्थिती आवर्जून आपल्याला दिसत असते. अनेक गोष्टी आहेत खरं तर त्याच्याविषयी सांगण्यासारख्या, पण खास करून मला उल्लेख ज्या गोष्टींचा करावासा वाटतो त्यामध्ये त्याला मिळालेल्या पुरस्कार जो कल्स्टन बेलिमोरिया ज्युनियर रिसर्च फेलोशिप त्याला 2007 साली एशियाटिक सोसायटीची मिळाली होती आणि या फेलोशिपचा विषयच होता द कल्चरल हिस्ट्री ऑफ पाठारे क्षत्रियाज ऑफ इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी. तर याच फेलोशिपचं त्यांनी जे काम केलं त्या कामाचं पुस्तक आज या ठिकाणी आपण सगळ्यांसमोर येतं आहे. तर अधिक वेळ न दवडता आपण थेट संदीपचं मनोगत ऐकूया. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर तेजस गर्गे, सहित प्रकाशनाचे प्रतिनिधी व माझे मित्र श्री सागर शिंदे, उपस्थित माझे गुरु, मार्गदर्शक, मित्रपरिवार व मान्यवरांस माझा नमस्कार आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जवळजवळ 11 वर्षांनंतर 100 पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीवर उभे राहिल्यासारखे वाटत आहे. यशाचे शिखर अजून गाठायचे बाकी आहे. तिथवर पोहोचण्यासाठी तितकेच वाचन, संशोधन आणि परिश्रम घेणेही गरजेचे आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न माझ्या संशोधनातून मी केला आहे. पुस्तकाविषयी आज अधिक काही मी बोलणार नाही आहे, ती वाचकांची जबाबदारी, त्यांनी ते वाचायचं आहे. आणि अर्थात थोडासा टीजर पण मिळाला असेल तुम्हाला वृंदा पाठारेने पुस्तकाविषयी थोडीशी पार्श्वभूमी इथे मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपणही वाचक म्हणून त्या पुस्तकाला तितकाच प्रतिसाद द्याल, ते वाचाल आणि काही सूचना असतील आपल्या त्या नक्कीच आपण कळवाव्यात मला. दुसऱ्या आवृत्तीची पण आम्ही वाट पाहू कधी येते. आणि जसे जसे नवीन नवीन संशोधन या विषयात होत राहील त्याचं ॲडिशन नवीन रिवाइज्ड ॲडिशन म्हणून होत जाईल. आणि काही चुका असतील तर त्यासुद्धा सांगा, कारण का चुकांतून माणूस पुढे शिकतो आणि पुढे जातो. एक गंमत अशी झाली की सोशल मीडियावरती पोस्टर घातलं मी आणि बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले. त्यातले 2 प्रश्न मी प्रामुख्याने तर त्याची उत्तरं देत आहे. की पहिला प्रश्न, पुस्तक इंग्रजीत का, मराठीत का नाही? याचे उत्तर असे की जसं समीरा म्हणाली, 2017 साली मला एशियाटिक सोसायटीची फेलोशिप मिळाली, त्याचाच हा विषय होता आणि रिपोर्ट इंग्रजीमध्ये होता. त्यामुळे म्हणजे सहज आहे की पुस्तक इंग्लिशमध्येच असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं असाही भाग आहे की इंग्लिशला वाचक वर्गही मोठा आहे, असं नाही मी मराठीला कमी लेखत नाही आहे, पण वाचक वर्ग आहे आणि मुंबई प्रेमी भरपूर आहे जे त्याच्या आपल्या शहराच्या इतिहासावर खूप प्रेम करतात. त्यामुळे भविष्यात सुद्धा मराठी परत आपण काढूया असं प्रकाशकांना मी विनंती करतो आहे. त्याचबरोबर एशियाटिक सोसायटीचे मी आभार मानतो. आज डॉक्टर बालपोरिया इथे उपस्थित आहेत, डॉक्टर सरदेशपांडे इथे उपस्थित आहेत, डॉक्टर पंडित उपस्थित आहेत, डॉक्टर मोघे उपस्थित आहेत. तर ह्या सर्व फेलोशिप्स कमिटीच्या सदस्यांचंही मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या एनकरेजमेंटमुळे मी इथवर आज पोहोचू शकलो. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे. दुसरा प्रश्न असा की शीर्षक द पाठारे क्षत्रियज ऑफ बॉम्बे का, द सोमवंशी पाठारे क्षत्रियज ऑफ मुंबई का नाही? याचं उत्तर असे की पहिली गोष्ट, हे पुस्तक पाठारे प्रभूंवर नाही आहे, हे मुंबईकर पाचखळशी समाजावर आहे. कारण अनेकांचा गोंधळ होतो आणि ते साहजिक आहे. पाठारे शब्दामुळे अनेकांचा गोंधळ होतो आणि या 2 भिन्न ज्ञातींना लोक एकच समजतात. पण पाठारे प्रभू जसे सोमवंशी आणि सूर्यवंशी क्षत्रिय आहेत, त्याचप्रमाणे पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजात सुद्धा सूर्यवंशी कुळं सापडली आहेत. आणि म्हणून या पुस्तकाचे नाव पाठारे क्षत्रिय असं ठेवण्यात आलं. शात्रक्य समाजाची व्याख्या आहे 1932 सालच्या सुधारित रूल बुक प्रमाणे ती फक्त वाचून घेतो पटकन. द वर्ड्स पाठारे क्षत्रिय कास्ट मीन दॅट community or caste which is known as the Pathare Kshatriya caste and includes every member of that community. Marriages between the members of which and those of the said caste are permissible and recognized by the said caste, its usage and custom. आणि म्हणूनच स्वातंत्र्य पश्चात सुरू झालेल्या पाठारे क्षत्रिय समाजपत्रिकेचं नावसुद्धा पाठारे क्षत्रिय पत्रिका असंच ठेवण्यात आलं आणि त्यात कुठल्याही प्रकारचं इतर ज्ञातिवाचक नाव किंवा संबोधन त्यात घालण्यात आलं नाही आहे. आता बॉम्बे शब्द का, याचे उत्तर असे, या पुस्तकाचा काळ ऐतिहासिक असून 1947 सालापर्यंत भूतकाळाचा आहे, वर्तमानाचा नाही, म्हणून बॉम्बे. मुंबई शब्दाशी माझे वैर नाही, उगाच यात काही राजकारणी विचार नको, त्यामुळे हे दिलेलं स्पष्टीकरण. इतिहास फार वेगळा विषय आहे. हा जसा माणसांच्या मनात उत्साह, उत्सुकता, प्रेम, आदर व अभिमान उत्पन्न करणारा आहे विषय, तसाच तो एक दुर्लक्षित विषय देखील आहे. काही जणांसाठी तो अमूल्य आठवणींचा पेटारा आहे, तर काहींसाठी अगदी कोपऱ्यात धूळ खात पडलेली अडचण. या संशोधनाच्या प्रवासादरम्यान दुर्दैवाने नव्याने काही ताम्रपट, पत्रे, सनदा वगैरे काही सापडलं नाहीत. ऑफकोर्स अणजूरकर दफ्तर सापडलं, ती गोष्ट वेगळी. मात्र जी साधने या पूर्वी नुसती प्रकाशित झालेली होती त्यांचा नव्याने विचार करण्यात आलेला आहे.
तसेच चातुर्य समाज, वक्तृत्वोत्तेजक समाज व इतर परिवारांकडून मिळालेल्या ऐतिहासिक साधनांचा, विशेष करून वंशावळींचा, फॅमिली ट्रीजचा सुद्धा इथे याच्याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. आज जरी लोक अभिमानाने स्वतःला पाचकळशी म्हणवत असले तरी या क्षत्रियांचा बहुमान जो या समाजाला व चौकळशी समाजाला सुद्धा 4 कळसांचा मिळाला असला तरी ही जी सिंहासने आहेत भूतकाळात कशी दिसायची याविषयी कोणीच काही बोलत नाही किंवा त्यांची छायाचित्र आज उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीवरती काही फोटोग्राफ्स किंवा काही माहिती पुढे मिळेल अशी मी म्हणजे माझी इच्छा आहे की ती पुढे मिळावी. पण हे सिंहासन कसं बनवलं जायचं ह्याच्याविषयी सुद्धा मी चर्चा केलेली आहे या पुस्तकामध्ये. अनेकांकडे आपल्या कर्तृत्ववान पूर्वजांच्या जुन्या तसबिरी उपलब्ध नाहीत. उदाहरणार्थ द स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे हरी केशवजी पाठारे, जे महाराष्ट्राचे पहिले अर्वाचीन काळातील भाषांतरकार समजले जातात, ज्यांनी अनेक इंग्रजी मराठी पाठ्यपुस्तकं आणि पुस्तकं भाषांतरित केली, अशा व्यक्तीचा थोर व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर सुद्धा आपल्या आत्मचरित्रात उल्लेख करतात. अशा व्यक्तीचा आज दुर्दैवाने फोटोग्राफ उपलब्ध नाही आहे. ही फारच दुःखाची गोष्ट आहे. आय होप ती कुठेतरी त्यांचा फोटो कुठल्या तरी मासिकात किंवा पुस्तकात छापला गेला असावा आणि तो पुढे मिळेल अशी आशा आहे. ऐतिहासिक पुराव्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. तो आपला वारसा आहे. अशा वेळी लोकांची कारणे फार मनोरंजक असतात. या संशोधनादरम्यान मला फार अनेक कारणं मिळाली, ते मी वाचून दाखवतो, कदाचित तुम्हाला हसायला येईल. आमच्याकडे अमकच नाही, पुरात वाहून गेलं, घराला आग लागली, वाळवी लागली, फोटो विसर्जित केले, चोरी झाली, घर बदलताना हरवले, मी दाखवू शकत नाही, माझा धाकटा भाऊ मागून घेईल, आम्ही विकलं कारण आम्हाला आता झेपत नाही, इत्यादी अशी अनेक प्रकारची निरनिराळी कारणं ऐकून जितकं दुःख झालं तितका रागसुद्धा आला. आज पुस्तक रूपाने काही गोष्टींचं जरी दस्तऐवजीकरण झाले असले तरी भविष्यातील येणाऱ्या नव्या पिढीसाठी आता एक वस्तू संग्रहालय असणे आवश्यक झाले आहे. मुंबईत पारसी आणि ईस्ट इंडियन समाजाची स्वतंत्र संग्रहालये आहेत. संग्रहालयासाठी लागणारी जागा व खर्चाविषयी योजना आखणे आता गरजेचे आहे. याचा उपस्थित मान्यवरांनी कृपया विचार करावा. या पुस्तकाद्वारे आज पाठारे क्षत्रिय न्यातीच्या माध्यमातून मुंबईचा मध्ययुगीन व आधुनिक काळातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासावर नव्याने प्रकाश पडेल अशी आशा आहे. साहित्य प्रकाशनाचे किशोर शिंदे व सागर शिंदे यांचे मी धन्यवाद देतो, आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे पुस्तक छापलं. या कार्यात ज्या ज्या व्यक्तींनी मला सहाय्य केलं अशांची सगळ्यांची नावं घेणं इथे शक्य नाही, पण अर्थात ती पुस्तकात मी जरूर छापलेली आहेत. त्यांचे आय हॅव मेन्शन्ड अबाउट देम इन माय बुक. सो त्या सगळ्यांनाच धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण येथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्यासाठी आपलेसुद्धा आभार. माझ्या मित्रांचे आणि माझ्या भावंडांचे सुद्धा आभार ज्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद संदीप. आणि आता वळूया त्या क्षणाकडे. या पुस्तकाविषयीची उत्कंठा आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, तर मान्यवरांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आदरणीय डॉक्टर तेजस गर्गे सरांना विनंती करते. मुंबईच्या संपन्न ऐतिहासिक वारशातलं अतिशय महत्त्वाचं ठरेल हे पुस्तक अशा विश्वासासह या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. आणि या ठिकाणी सुद्धा हे पुस्तक आपल्याला थोड्या काळाने मिळणार आहे. ते विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आज प्रकाशन सवलत 25% सवलत या ठिकाणी प्रकाशकांनी जाहीर केलेली आहे.
आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते आहेत डॉक्टर तेजस गर्गे सर. संचालक या नात्याने आपण त्यांना ओळखतोच, पण अतिशय महत्त्वाचं संशोधन ज्यांनी केलेलं आहे. गेले 13 वर्षाहून अधिक काळ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाबरोबर जे कार्यरत राहिलेले आहेत आणि आत्ता आर्किओलॉजी अँड म्युझियम्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे संचालक या नात्याने जे कार्यरत आहेत, त्यांनी अनेक उत्खननामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. या त्यांच्या उत्खननांच्या साईट्सची यादी ही खूप मोठी आहे. म्हणजे दौलताबादपासून ते गुवाहाटीपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी या एक्स्कवेशन्स ज्याला आपण म्हणतो त्या उत्खननांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि त्यांचा PhDचा जो विषय आहे, त्यांचा संशोधनाचा जो विषय आहे, तोही आपणा सगळ्यांचं कुतूहल जागा करणारा असा आहे. तो आहे सेटलमेंट पॅटर्न ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन इन चौतांग बेसिन. आणि मला वाटतं याच हरप्पन सिव्हिलायझेशन असं म्हटल्यावरतीच आमचे सर्वसामान्यांचे कान टवकारले जातात आणि अनेक गोष्टी आत्ता अलीकडे तर फारच वेगवेगळ्या गोष्टी आमच्या कानावरती येत असतात. तर त्यांचं हे संशोधन पुस्तक रूपाने सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांना ते पुस्तक वाचून अनेक नव्याने गोष्टी कळतील. याशिवाय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती 30हून अधिक संशोधनाचे पेपर्स शोधनिबंध सरांनी प्रसिद्ध केलेले आहेत. आणि अशी व्यक्ती आज जी मुंबईच्या इतिहासाच्या संदर्भात सुद्धा सक्रिय आहे, कारण आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी एक्स्कवेशन्स होत आहेत ज्यामध्ये संदीपही कार्यरत असतो, पण आपल्याला सर्वसामान्य मुंबईकरांना कदाचित त्याचं तितकंसं भान नसतं, माहिती नसते. पण याही सगळ्यामध्ये सरांचं नेतृत्व, सरांची लिडरशिप महत्त्वाची राहिलेली आहे. तर अशा व्यक्तीच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. ही या पुस्तकासाठी सुद्धा एक सन्मानाची बाब आहे आणि मी सरांना विनंती करते की या निमित्ताने सगळ्यांशी संवाद साधावा. नमस्कार. सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवर आणि आज जे रसिक, चोखंदळ रसिक इथं उपस्थित आहेत, ओमायक्रॉन किंवा करोना याची तमा न बाळगता ह्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन. काल संध्याकाळी आम्ही हा कार्यक्रम प्रत्यक्ष होईल किंवा नाही याबद्दल जेव्हा चर्चा करत होतो, तर आज शेवटी पुस्तकप्रेम कुठेतरी जिंकलं आहे असं मी म्हणेन. विद्येचाच हा विजय आहे. कुठेतरी नवीन संशोधन होतं आहे, ते पुस्तक रूपानं प्रसिद्ध होतं आहे आणि तो आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलो आहे. नवीन वर्षाची अजून चांगली सुरुवात काय असू शकते. तर सर्वप्रथम आजच्या उत्सवमूर्तींचं अभिनंदन. संदीपला जरी मी विद्यार्थी म्हणून ओळखत असलो तरी तो थोडा शिक्षकांना त्रास देणारा, अति चौकस, जास्त प्रश्न विचारणारा असा विद्यार्थी होता आणि त्याच्यामुळे हा माणूस नक्की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स पुढे जाऊन करेल अशी आतून कुठेतरी खात्री होती. आपला विद्यापीठाचा जो सालसेट एक्सप्लोरेशन्सचा प्रोग्राम होता त्यात संदीप सहभागी होता. अनेक मुंबईतल्या माहिती नसलेल्या अनेक पुरातत्वीय गोष्टी त्यांनी त्या काळात शोधून काढल्या एका चमूचा भाग म्हणून. आणि नंतर मला खूप एक छान गोष्ट जी वाटली की तो दक्षिण मुंबईतल्या सर्व पुतळ्यांचा एक हेरिटेज वॉक घ्यायचा. एक शिल्पकाराचा मुलगा म्हणून मला ती गोष्ट खूप भावली. आज बऱ्याच वेळा आम्हालाही जाताना पटकन बाबांनी लहानपणी ह्या पुतळ्याबद्दल हे सांगितलं होतं आणि आज कोणीतरी शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करून त्याबद्दल काहीतरी बोलतो आहे आणि पुढच्या पिढीला ती माहिती पोहोचवतो आहे. हीच माझ्या दृष्टीने खूप एक अचंब्याची गोष्ट होती. आज खरं तर मित्रांनो, जातीय संशोधनाचे दिवस नाही आहेत. आज अशा प्रकारच्या संशोधनातून आपण सत्य समाजासमोर मांडू शकू का नाही याबाबत संशोधकांमध्ये एक भीती आहे. अशा भीतीच्या वातावरणातही त्या भीतीचं चौकट भेदून पुस्तक रूपानं गोष्टी पब्लिश होत आहेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी संदीपचे विशेष अभिनंदन. त्याचे कलागुण आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. कलेचा अभ्यासही त्याचा उत्तम आहे आणि
ह्या सगळ्याचा बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की प्रत्यक्षात उपयोग काय, तर आम्हाला तर झाला बा. आमच्या एका औंधच्या म्युझियममध्ये एक दत्ताची मूर्ती पडून होती. लोकांना माहिती नाही कुठून आलेली, काय आलेली, ती रजिस्ट्रेशन करायचे की नाही, ती अँटिक्विटी आहे की नाही. ठामपणे एक संशोधक उभा राहिला. त्यांनी सांगितलं ही ह्या शिल्पकाराची आहे. गणपतराव म्हात्रेंचं शिल्प होतं आणि ते आमच्याकडे बेवारस पडून होतं. आणि संदीपमुळे त्याची ओळख पटली आणि आज सन्मानाने ते शिल्प आमच्या संग्रहालयात विराजमान आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वी दिल्लीत असताना आमच्या डायरेक्टर जनरलबरोबर आमची चर्चा होत होती आणि सहज एक विषय निघाला की ज्या अलीकडच्या काळातल्या अँटिक्विटीज आहेत, 18वे शतक, 19वे शतक, त्या काळावर संशोधन खूप लोकांनी केली आणि त्यावर पकड असणारी तरुण पिढीतली संशोधक लोक किती आहेत. फार अवघड प्रश्न होता. तो बेटा कोई मुझे ये बता दे कि कोई मुग़ल तलवार और शाहजहानी तलवार में फ़र्क क्या है, तो अभी मैं 1 लाख रुपये दूंगा. आणि खरंच लाख मोलाचा प्रश्न आहे. मला वाटतं संशोधन क्षेत्रात आपण काम करतो, नवीन पिढीकडे आपण बघतो, पण खरोखरच ॲथॉरिटीनी किती लोक तयार होत आहेत, किती लोक पुढे येत आहेत आणि ह्या खरोखर मी म्हणेन एका अर्थानं प्रसूती वेदना आहेत. तुम्हाला ह्या सगळ्याची इच्छा असते. हे सगळं झाल्यानंतरही आपल्या प्रॉडक्टकडे पाहून तुम्हाला आनंद वाटतो, पण जेव्हा तुम्ही त्याच्यातून जात असतात ते अजिबात सुखाचं नसतं. लिखाण ही अजिबात सोपी गोष्ट नाही. एकदा लिहून झालं की 10 वेळा गोष्टी वाचाव्या लागतात. प्रूफ रिडिंग वगैरे तर फारच जीवघेणी कामं असतात आणि हे सगळं करून आपण इथपर्यंत येतो ही आज ह्या वयात खूप मोठी गोष्ट आहे. बरेचसे लिखाणाचे आमचे प्रोजेक्ट्स आहेत ते आता रिटायर झाल्यावरती असं आम्ही जेव्हा म्हणतो आणि आमच्या अलीकडच्या पिढीतला संशोधक जेव्हा आमच्यासाठी एखादा आदर्श म्हणून असं उदाहरण डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा निश्चितच मनापासून आनंद वाटतो. आणि यासाठी कारणीभूत केवळ व्यक्ती नसतात, तर आपण ज्या ऐतिहासिक वास्तूत बसलो आहे अशा संस्थाही असतात. अशा संस्था अशा फेलोशिप्स देतात, स्कॉलरशिप्स देतात. त्याच्यामुळे अशा प्रयत्नांना कुठेतरी खूप मोठे हातभार लागतात आणि नंतर अशा पुस्तकांवरची अशा विषयांवरची पुस्तकं प्रकाशित करायचं धाडसही प्रकाशक दाखवतात. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. तर असा एक सुंदर सोहळा वर्षाच्या सुरुवातीला इथं घडून आला आहे. तर उपस्थित सर्व मित्रांचे हे सर्व घडून यावं म्हणून ज्या सगळ्यांनी प्रयत्न घेतले त्यांचे आणि आपल्या उत्सव मूर्तींचे आभार मानून त्यांचं अभिनंदन करून मी 2 शब्द संपवतो. आणि खरं तर मलाच त्यांनी इथं सन्मानित केलं या निमित्तानं असं मी म्हणेन. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आणि मला वाटतं तुम्ही वडिलकीच्या अधिकाऱ्यांनी जी शाबासकीची थाप संदीपला दिलेली आहे ती नक्कीच त्यालाही सुखावणारी आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या वातावरणाची आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये किती गरज आहे. आज आमचं तरुण मंडळींचं भाग्य आहे की गर्गे सरांसारखी माणसं असतील, सूरज पंडित सरांसारखी माणसं असतील, ही या पिढीत आमच्यासमोर काम करत आहेत, जे निश्चितच आम्हा सगळ्यांसाठी फार उत्साहवर्धक मार्गदर्शक असं आहे. या टप्प्यावरती आपण एक छोटासा विराम घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या या छोट्या मध्यंतरानंतर अर्थातच एक सांगीतिक मेजवानी आपली वाट बघते आहे. एस आकाश यांची बासरी आणि ईशान घोष यांच्या तबल्याचा आनंद आस्वाद आपल्याला यानंतर घ्यायचा आहे. तेव्हा या छोट्याशा अंतरानंतर परत भेटूया.